गुरुवार हा दिवस फक्त आठवड्यातील एक दिवस नाही. हा गुरूंच्या कृपेचा, श्रद्धेचा आणि अंतःकरण शुद्ध करणारा असा पवित्र दिवस आहे. आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे की गुरुवारी केलेले अन्नदान अतिशय पुण्यकारक मानले जाते. अन्नदान म्हणजे फक्त अन्न देणे नाही. अन्नदान म्हणजे भुकेल्या माणसाच्या डोळ्यात आशेचा दीप लावणे. एकदा एका छोट्याशा गावात एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याचे घर कच्चे होते, पण मन मात्र श्रद्धेने भरलेले होते. गुरुवार आला की तो स्वतः कमी खाई, पण कुणीही भुकेला राहू नये याची काळजी घेत असे. लोक त्याला म्हणत, तुझ्याकडे स्वतःसाठी नाही, तू दुसऱ्यांना का देतोस? तो हसून शांतपणे म्हणायचा, आज गुरूंचा दिवस आहे. एके दिवशी एक साधू त्याच्या घरी आले. ब्राह्मणाने आदराने त्यांना अन्न वाढले. साधू अन्न खाऊन प्रसन्न झाले आणि म्हणाले, तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. त्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात दारिद्र्य हळूहळू दूर झाले. एका दुसऱ्या गावात एक स्त्री राहत होती. तिच्या आयुष्यात संतान सुख नव्हते. ती दररोज देवासमोर बसून डोळ्यांत अश्रू घेऊन प्रार्थना करत असे. कोणीतरी तिला सांगितले, गुरुवारी श्रद्धेने अन्नदान कर. तिने मनापासून विश्वास ठेवला आणि दर गुरुवारी गरजू लोकांना अन्न देऊ लागली. काही महिन्यातच गुरुकृपेने तिच्या घरात आनंद नांदू लागला. अन्नदान केल्याने फक्त देणाऱ्याचं नाही, तर मागणाऱ्याचंही जीवन बदलतं. एका व्यापाऱ्याचा व्यवसाय सतत तोट्यात चालला होता. कर्ज वाढत होतं, मन अस्वस्थ होतं. त्याने गुरुवारी मंदिराबाहेर अन्नदान सुरू केलं. एक दिवस गेला आणि परिस्थिती बदलू लागली. व्यवसायात स्थैर्य आलं आणि मन शांत झालं. अन्नदान माणसाच्या अहंकाराला वितळवतं, मनाला नम्र बनवतं. एका श्रीमंत माणसाला खूप गर्व होता. गुरूंनी त्याला गुरुवारी अन्नदान करण्यास सांगितले. पहिल्यांदा त्याने फक्त औपचारिकतेने केलं, पण गरिबांच्या आशीर्वादांनी त्याचं हृदय बदललं. त्याचा गर्व गळून पडला आणि जीवनाला खरा अर्थ मिळाला. एक भक्त रोज गुरुवारी अन्नदान करत असे. एकदा मोठं संकट त्याच्या आयुष्यावर आलं, पण गुरुकृपेने तो संकटातून सुरक्षित बाहेर पडला. तो नम्रपणे म्हणाला, हे माझ्या कर्तृत्वाचं नाही, हे अन्नदानाचं फळ आहे. गुरुवारी अन्नदान केल्याने संकटे दूर होतात, मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात शांती नांदते. शक्य असेल तेवढं एक भाकर, थोडा भात किंवा प्रेमाने दिलेलं अन्न, हेच खरे अन्नदान आहे. गुरुवार आला की एक क्षण थांबा, मन शांत करा आणि अन्नदान नक्की करा. गुरुकृपा नक्कीच लाभेल.